खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते, एक मोठी मोठी नावं या संघामध्ये। त्याचबरोबर ही स्पर्धा एक नामवंत स्पर्धा आहे। स्पर्धेचे काही निर्णय, काही गोष्टी आपल्याला पालन करायचे आहेत। तर कर्णधाराने आपल्या संघातील फलंदाज जो मैदानाच्या दिशेने जाईल त्याच्या आधीच आपली मूलभूत व्यवस्था बाउंड्री लाईनच्या बाहेरच पूर्ण करून आतमध्ये जायचंय, हे सर्व स्पर्धकांनी लक्षात घ्यायचंय। सर्व क्रिकेट प्रेमींचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो। SPL हा महासंग्राम पर्व दुसरे, या पर्वाचा पहिलाच सामना आपल्याला पाहायला मिळतोय दोन दिग्गज संघांमध्ये, जिजा 11 खंडाळा विरुद्ध SP टायगर्स सडेवाडी यांच्या दरम्यान। प्रणय हळदणकर पहिलाच षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतो। हिअर वी गो, द फर्स्ट बॉल ऑफ द फर्स्ट मॅच ऑफ इनिंग। पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार मकरंद बलेकर, सामना करणारे पहिला चेंडूचा। हा लोअर फुलटाचा चेंडू इथे मात्र बाईच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते। खातं उघडलं जात आहे या SPL स्पर्धेचा। पहिली धाव ही बाईच्या स्वरूपात मिळायला आपल्याला पाहायला मिळते। सुंदर असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय। सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा एक नामवंत स्पर्धा या पंचक्रोशीत झालेली दिसली आहे। दुसरा चेंडू हळदणकर यांच्याकडून पुन्हा एकदा लोअर फुलटाचा सामना करत होता, त्याचप्रमाणे अलॉंग द कार्पेट मारलेला, इथे मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळते। त्याचप्रमाणे 2 धावा निश्चित स्वरूपात मिळत आहेत। 2 धावेने धावफलक पुढे सरसावताना दिसत आहेत। 3 या धावसंख्येवर बिनबाद 3 अशी धावसंख्या SP टायगर्स सडेवाडी या संघ, जिजा 11 खंडाळा या संघाची। स्ट्राइकला आपल्याला पाहायला मिळतोय आकाश धातकर। स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू इथे मात्र भिरकावून दिलाय। SPL चा पहिला षटकार, सीमा रेषा पार, 6 धावा। SPL चा पहिला षटकार मारण्याचा मानकरी ठरलाय आकाश दातकर। पुढील चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र स्वेअर मारा, दुधारी उन्हामध्ये पंच दोन्ही हात फैलावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या 6 धावांच्या एक अतिरिक्त धावसंख्येनंतर धावफलक बदलताना दिसते। धावा होत आहेत 10, बिनबाद 10 अशी धावसंख्या। पहिलं षटक आहे, घाणामारीचं षटक म्हटलं जातं पॉवर प्लेचं। त्याचप्रमाणे हळदणकर पुढील चेंडू पुन्हा एकदा खोलवरचा हेलिकॉप्टर शॉट, सीमा रेषा पार, 6 धावा। हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळतात। या षटकात सलग 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात आकाश दातकर याच्याकडून। पुढील चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, स्लोअर 1, इथे मात्र 1 धाव निश्चित स्वरूपात मिळते। एका धावेने धावफलक पुढे सरसावताना दिसत आहे। धावा झाल्या आहेत 17, बिनबाद 17 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। षटक क्रमांक पहिलं चालू असताना आकाश दातकर एक घातक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मैदानामध्ये। गुहागर तालुक्यातील हा एक नामवंत खेळाडू बॅटर मकरंद बलेकर पुन्हा एकदा सरळ मारलेला चेंडू एक धाव मिळवून देतोय। पहिलं षटक समाप्त झालंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 18, बिनबाद 18 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पॉवर प्लेच्या षटक संपल्यानंतर।
टायगर सडेवाडी विरुद्ध जिजा 11 खंडाळ यांच्या दरम्यान चालू असलेला हा पहिलाच उद्घाटनाचा सामना. या उद्घाटनाच्या सामन्यामध्ये पहिल्याच षटकामध्ये उत्तुंग 2 षटकार आकाश धातकर याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. पपन बोरकर दुसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र पॉइंटच्या दिशेने आणि मारलेला चेंडू तोपर्यंत निश्चित स्वरूपात 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने धावफलक मात्र 20 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतंय. मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी व सरकार मित्रमंडळ जयगड खंडाळा आयोजित सरकार प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं या स्पर्धेचा पहिला दिवस. या दिवसाच्या पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू पपन पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न मात्र इथे अलॉंग द कार्पेट गेलेला चेंडू मिडॉनच्या दिशेने. खेळाडू जोपर्यंत अडवत नाही तोपर्यंत मात्र 1 धाव निश्चित. घातक फलंदाज आकाश धातकर ऑन स्ट्राइक. पपन बोरकर एक अनुभवी गोलंदाज ह्या पंचक्रोशीतील मानला जातो. बॅकवर्ड पॉइंट थर्ड मॅन फाईन लेग. त्याचप्रमाणे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक खेळाडू आपल्याला दिसतोय सर्कल मध्ये. त्याचप्रमाणे पुढील चेंडू इथे मात्र भिरकावून दिलाय. कव्हरच्या डोक्यावरून गेलेला चेंडू झेल बाद. पपन एक अनुभवी गोलंदाज त्याचप्रमाणे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. अकुटंबाचा चेंडू मात्र उसळी घेऊन बॅटच्या स्टिकरवर लागून गेलेला चेंडू मात्र इथे झेल बाद होऊन परतताना आकाश धातकर चांगली फलंदाजी पहिल्या षटकामध्ये करून परतताना दिसतोय. एक मोठा धक्का मात्र इथे बसलाय आकाश धातकरच्या रूपामध्ये. 21 या धावसंख्येवर पहिला गडी बाद झालाय एसपी टायगर सडेवाडी या संघाचा. जिजा 11 खंडाळा या संघाचा. संदेश नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. ऑन स्ट्राइक असेल आपल्याला पाहायला मिळेल. इथे ज्या मॅचेस होतात त्या मॅचेस मध्ये घणागती फलंदाजी करणारा जर कोण फलंदाज असेल तर अव्वल दर्जाचा संदेश. भिरकावून देण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेऊन गेलेला पाहायला मिळतोय. पण इथे अपील करताना दिसत आहेत एसपी टायगर सडेवाडी या संघाचे खेळाडू. यष्टीच्या मागे मात्र उत्तम दर्जाचं कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. नरेश गोवळकर आयकॉन या संघाचा त्याचप्रमाणे कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय.
दुसरा धक्का संदेशच्या स्वरूपात मिळालेला या षटकातील दुसरा धक्का. पपन बोरकर आपल्या अनुभवाने गोलंदाजी इथे मात्र करताना दिसतोय. एक अव्वल दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पहिल्याच सामन्यामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने पियुष संदेशची जागा घेण्यासाठी. इथे मात्र हॅट्रिक बॉल असेल, हॅट्रिकची संधी होते का पाहायला मिळेल या पुढील चेंडूवर. SPLच्या दुसऱ्या पर्वातील पहिल्या सामन्यामध्ये हॅट्रिक चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी व सरकार मित्रमंडळ खंडाळे जयगड यांच्या हॅट्रिक बॉल. पपन बोरकर इथे मात्र बॅटची कडा घेऊन गेलेला थर्डमॅनच्या दिशेने चेंडू इथे मात्र चांगल्या रीतीने अडवण्यात यशस्वी ठरतोय क्षेत्ररक्षक. निर्धाव चेंडूची सांगता होताना मात्र धावा झाल्यात 21. 2 गडी बाद 21 अशी धावसंख्या. या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात पपन बोरकर याने. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये चालू असताना. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, उसळी मात्र घेतली नाहीये. त्याचप्रमाणे दोन्ही हात पंच मात्र इथे फैलावत आहेत. अतिरिक्त धावसंख्येने धावफलक मात्र इथे 22 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. 2-2 पर 2 लॉस. मॅजिक फिगर आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्डवर. 22 वर 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू पपन बोरकर, राऊंड विकेट. स्लोवर 1चा चेंडू इथे मात्र पॉइंट आणि कव्हरच्या मधून ढकललेला चेंडू. 1 धाव मिळून जातोय. एका धाव्याने धावसंख्येत बदल. धावा झाल्या 23. षटक क्रमांक दुसरं संपलंय. या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्यात पपन बोरकर याने. 2 गडी बाद करण्यात यशस्वी ठरलाय पपन बोरकर. मधुर संगीतानंतर थेट जाऊया मैदानाच्या दिशेने. षटक क्रमांक तिसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल नवीन गोलंदाज वैभव गोवळकर. पियुष ऑन स्ट्राइक असेल. वैभव एक तेज तर्रार गोलंदाज या पंचक्रोशीतील चाफे या गावातील बिलॉंग करतो. उत्तुंग फटका मारलाय. SPL चा तिसरा षटकार. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या इनिंग मधील हा तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. तिन्ही षटकार हे लॉंग ऑन लॉंग ऑफच्या डोक्यावरून मारलेले हे तिन्ही षटकार सरळ बॅटने.
आपण पाहू शकतो या स्पर्धेतील पहिला षटकार मारलेला आकाश धातकरच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. दुसरा हेलिकॉप्टर हा एक देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता आणि हा पहिलाच फलंदाज जो गार झाला होता, बाद झाला होता, तो हा फटका. सुंदर कॅच आपल्याला पाहायला मिळाली होती. दुसरी विकेट. पुन्हा एकदा पियुषच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर हा मारलेला उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. मिड ऑन आणि मिड ऑफच्या डोक्यावर मारलेला हा उत्तुंग 6 धावा. या 6 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावतोय 29 या धावसंख्येवर. 2 गडी बाद 29 अशी धावसंख्या. पियुषाने फलंदाजी आपल्या खांद्यावर घेऊन पहिल्या चेंडूवर वैभवच्या मारलेला हा उत्तुंग फटका. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. इथे मात्र पाहूया कॅच होतो का. उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण. बाउंड्री लाईन पंचांनी इथे मात्र ताबा घ्यायचा आहे. आपल्याला पाहायला मिळतोय बाउंड्री पंचांनी आपला ताबा घ्यायचा आहे, निर्णय कळवायचा आहे. आपण पाहतोय इथे आपण लाईव्ह पाहतोय. या लाईव्ह मध्ये आपल्याला क्लिअर कट दिसतंय. हा आपल्या संघासाठी उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आत्ताच्या धावा मात्र आपल्याला सांगायच्या आहेत. 2 धावा पळून काढलेल्या आहेत. या 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावतोय. धावा झाल्यात 31. असे निर्णय देण्यासाठी कॅमेरामन महत्वाचा असतो. या कॅमेरामनने उत्कृष्ट दर्जाचं काम केलंय. त्याच्यासाठी पुढे चेंडू. इथे मात्र वेगवान गोलंदाजी आणि वेगवान गोलंदाजी नंतर अपील मात्र होतं. अपील फेटाळण्यात आलाय. या तिसऱ्या चेंडूवर मात्र छान प्रकारे कमबॅक पाहायला मिळालंय वैभव याच्याकडून. एक ते चर्रार गोलंदाज चाफेगावला बिलॉंग करतो. SPL या स्पर्धेतील हा वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज. इथे मात्र पुन्हा एकदा अपील. निर्धाव चेंडू. सलग 2 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाले. संपूर्ण बाउंड्री पंचांना विनंती करतो
या स्पर्धेतील महत्वाच्या मॅचेस मध्ये आपली जबाबदारी ही महत्वाची असते. त्याचप्रमाणे पुढील चेंडू पुन्हा एकदा दाखवट्याचा चेंडू, इथे मात्र निर्धाव गेला असता. इथे मात्र गडबड ताळमेळ आपल्याला पाहायला मिळाला नव्हता. ओव्हरथ्रोच्या दरम्यान एक धाव मात्र मिळाले. या 2 धावेने धावफलक पुढे सरसावतोय 33 या धावसंख्येवर. लेग बाईच्या स्वरूपात मिळालेल्या ह्या 2 धावा. वैभव पुन्हा एकदा आपल्या षटकातील शेवटचा चेंडू मात्र इथे हाताळताना दिसेल. रॅटम राऊंड गोलंदाजी करताना पियुष साठी आतापर्यंत सलग 3. इथे मात्र भिरकावून दिलाय कौ कॉर्नरच्या दिशेने 1 बाउन्स. 4 धावा सीमा रेषा पार. पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय पियुषच्या बॅट मधून. खणखणीत दणदणीत 4 धावा. या 4 धावेने धावफलक या दोन्ही संघांच्या संघ मालकांनी तसेच कर्णधारांनी कॉन बॉक्स मध्ये येऊन धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे 37 धावा. 2 गडी बाद 37 धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. एसपी टायगर सडेवाडी यांचा एक आयकॉन खेळाडू म्हणून सुदर्शन मयेकर या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे गोलंदाजी पाहायला मिळाले. इथे मात्र भिरकावून दिलाय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. त्याचप्रमाणे चांगली धावगती पाहायला मिळाली रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. 2 धावा निश्चित स्वरूपात. या 2 धावेने धावफलक 39 या धावसंख्येवर 2 गडी बाद. षटक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा खोलवर चेंडू. इथे मात्र त्रिफळ आचित. बॅक टू द पॅव्हिलियन मकरन. तिसरा धक्का इथे मात्र जिजा 11 खंडाळा संघाला मिळाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी अनिकेत आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या दिशेने. मॅन फ्रॉम कचरे अनिकेत टू सुदर्शन. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र यष्टी रक्षकाच्या हातून चूक झाली आहे. त्याचप्रमाणे 1 धाव निश्चित स्वरूपात बाईच्या रूपामध्ये मिळालेली 1 धावा झाल्या 40. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते. रॅटमोर गोलंदाजी करताना पियुष. बॅटर ऑन स्ट्राइक.
पुन्हा एकदा स्लोवर वनचा चेंडू भिरकावून दिलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. इथे मात्र क्षेत्ररक्षण करताना तोपर्यंत मात्र 2 धावा निश्चित स्वरूपात इथे मिळत आहेत. 42 धावा आतापर्यंत धावफलकावर लागलेले आहेत. षटक क्रमांक 4 संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत जिजा 11 खंडाळा या संघाच्या 42. 3 गडी बाद 42 अशा धावसंख्या. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. एक महत्वाचं षटक हाताळताना सुदर्शन मयेकर आपल्याला पाहायला मिळाला. त्याच हा सामना 5 षटकांचा असेल. कंपल्सरी चेस असेल. हे दोन्ही संघांच्या कर्णधारांनी संघ मालकांनी लक्षात घेऊन ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेतील पहिला उद्घाटनाचा सामना, पहिल्या इनिंगचा शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत झालेल्या गोलंदाजीमध्ये जो यशस्वी गोलंदाज ठरला पपन बोरकर, तोच गोलंदाज शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. अनुभवी गोलंदाज, त्याचप्रमाणे बॅटर अनिकेत हळदणकर, मॅन फ्रॉम कचरे, एक बेधडक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. लेग ब्रेक करताना आपल्याला पाहायला मिळत होता पपन बोरकर. त्याचप्रमाणे उत्तम दर्जाची क्षेत्ररक्षण थ्रो, एक टीम वर्क आपण पाहायला मिळत आहे या संघाकडून. SP टायगर सडेवाडी या संघाकडून टीम वर्क म्हणजे काय तर या संघाकडे आपण पाहू शकतो. पहिल्याच इनिंगचा खेळ चालू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पपन बोरकर पुढील चेंडू, वेगवान गोलंदाजी, त्याचप्रमाणे वेगवान फटका, फ्लॅटेड षटकार. $49. पुन्हा एकदा आकुटप्पाचा चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने, षटकार, सीमा रेषा पार, 6 धावा. एक अनुभवी गोलंदाजा समोर सलग 2 चेंडूवर 2 षटकार लगावताना आपल्याला पाहायला मिळतोय पियुष. पुढील चेंडू पपन बोरकर याचा, पुन्हा एकदा षटकार, सीमा रेषा पार, सलग 3 षटकार. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पप्पन. पहिल्या षटकामध्ये षटक हाताळताना 2 गडी बाद केले होते 5 धावा देऊन. आता मात्र फुलटा चेंडू भिरकावून दिलाय. सरळ बॅटने मारलेला चेंडू, सीमा रेषा पार, 4 धावांसाठी. जिजा 11 खंडाळे यांच्या दरम्यान पुढे चेंडू पपन बोरकर. शेवटचं षटक हाणामारीचं षटक ठरलंय. पुन्हा एकदा उत्तुंग फटका मारलाय, षटकार, सीमा रेषा पार, 6 धावा.
त्याचप्रमाणे थेट प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळते tenniscricket.com या संकेतस्थळावरून. तुम्ही यूट्यूबला सर्च केलात तर आपल्याला पाहायला मिळेल. एक उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे बॅटरच्या बॅटमधून सीमारेषेच्या पलीकडे 7 फटके 7 षटकार उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाले. बहात्तर धावा 30 चेंडू. प्राथमिक 2 फलंदाज 2 आयकॉन SP टायगर सडेवाडी या संघाचे सुदर्शन मयेकर आणि नरेश गोवळकर. एक 360 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो या पंचक्रोशीतील नरेश गोवळकर या नावाने. 360 नरेश गोवळकर मैदानाच्या दिशेने पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे रसल द मसल या नावाप्रमाणे खेळ जसा खेळतो त्याचप्रमाणे सुदर्शन आपल्या या मसलवर किती षटकार लगावतोय हे आपल्याला पाहायला मिळेलच. 72 धावा 30 चेंडू. लगेचच चालू होणारा हा दुसऱ्या इनिंगचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. SPL चा महासंग्रामातील पहिलाच उद्घाटनाचा सामना जिजा 11 खंडाळा विरुद्ध SP टायगर सडेवाडी यांच्या दरम्यान चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील होणारा सामना जयगडचा राजा विरुद्ध विरा 11 वरवडे यांच्या दरम्यान. त्याचप्रमाणे या पहिल्या सामन्याचे पंच म्हणून कामगिरी पाहत आहेत अमोल पवार, एक नामवंत खेळाडू, तसेच त्याचप्रमाणे नामवंत या पंचक्रोशीतील एक पंच म्हणून कामगिरी पाहताना. आणि स्क्वेअर लेगचे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत किरण शिरदनकर. या पंचक्रोशीतील वारंवार आपल्याला पाहायला मिळतात. एक आवड म्हणून या स्पर्धांमध्ये पंच म्हणून कामगिरी पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे चांगली पंच चांगले निर्णय या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतीलच. एक अनुभवी दोन्ही पंच सामना चालू होण्याची खूण करतायत. पंच अमोल पवार, गोलंदाज संदेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. त्याचा सामना करण्यासाठी बॅटर 360 नरेश गोवळकर. पहिला चेंडू दुसऱ्या इनिंग मधला पहिला चेंडू. इथे मात्र बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता, असफल झालाय. निर्धाव चेंडू जातोय. पहिला चेंडू निर्धाव. त्याचप्रमाणे संदेशाची बेधक गोलंदाजी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळताना दिसतोय. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा मारला होता. त्याचप्रमाणे पुढील होणाऱ्या सामन्यातील संघमालक जयगडचा राजा या संघातील सर्व खेळाडूंनी कॉनबॉक्सच्या इथे येऊन आपापले टी-शर्ट घ्यायचे आहेत. कृपया सहकार्य करायचंय. पुढे चेंडू संदेश टू 360 नरेश गोवळकर. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. इथे मात्र रिवर्स फटका मारण्याचा प्रयत्न होत आहे, असफल. थोडा हलका चेंडू टाकलेला चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना धावा झाल्या 0. धाव फलकावर अजून देखील 0 हा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. संदेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 72 धावांचं उद्दिष्ट इथे मात्र ठेवलंय SP सडेवाडी या संघासमोर. पुन्हा एकदा बिरकावून दिला. इथे मात्र बॅटची काढा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, स्क्वेअर लेगच्या मार्गावर स्क्वेअर लेग पंचाच्या दिशेने उडालेला चेंडू. झेल बाद नरेश गोवळकर. बॅक टू द पॅव्हलियन ऑन डक.
एसपी टायगर सडेवाडी या संघाला मिळालेला पहिला नरेश गोवळकर बॅक टू द पॉइलन ऑन डक सलग 3 चेंडू निर्धाव चेंडू संदेश एक तेच तर्रार गोलंदाज खंडाळ पंचक्रोशीत लाभ मानला जातो. सुनील नरेशची जागा घेण्यासाठी गेले आहे. सुनील नवीन बॅटर पॉवर प्लेचं षटक आतापर्यंत 0 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत धावफलकावर. त्याचप्रमाणे एक मोठा फलंदाज पॅव्हलियन मध्ये पाहायला मिळतोय नरेशच्या रूपामध्ये. त्याचप्रमाणे पुढील चेंडू संदेश रॅटम राऊंड गोलंदाजी करताना पुन्हा एकदा हा स्लोवर वनचा चेंडू इथे मात्र असफल झालाय. लेग बाईकच्या स्वरूपात मिळालेली ही चोरटी धाव म्हणावी लागेल. खातं उघडलंय संघाचं खातं उघडलंय 1 या धावसंख्येने. आतापर्यंत दोन्ही इनिंगची खातं उघडताना अतिरिक्त धावसंख्येनेच दोन्ही संघांची स्कोर कार्ड बदललं होतं 0 वरून 1 या धावसंख्येवर. त्याचप्रमाणे सुदर्शन बॅटर आयकॉन प्लेयर एसपी सडेवाडी या संघाकडून खेळताना पुढील होणारा सामना जयगडचा राजा विरुद्ध वीरा 11 वरवडे यांच्या दरम्यान होणारा सामना. त्याचं नाणेफेक आपल्याला कॉनबॉक्स मध्ये होताना पाहायला मिळेल थोड्याच वेळात. संदेश पहिल्या 4 चेंडूवर मात्र 1 धाव खर्च करून एक मोठा गडी बाद केलाय. पुन्हा एकदा अकुटप्प्याचा चेंडू इथे मात्र निर्धाव गेलाय. 1 धावसंख्येवर 1 गडी बाद आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर पॉवर प्लेचं षटक. या षटकामध्ये बेधक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते संदेशाच्याकडून रॅटम राऊंड गोलंदाजी करताना. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होताना षटक क्रमांक पहिला संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 1 गडी बाद 1 अशी धावसंख्या. 1 for 1 लॉस. यांच्या हस्ते पुढील होणारा सामना जयगडचा राजा विरुद्ध वीरा 11 वरवडे यांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही कर्णधार आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेक झालाय. नाणेफेक जिंकलाय जयगडचा राजा या संघाने. हे इनिंग संपेपर्यंत आपल्याला आपला कौल गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय जयगडचा राजा या संघाने. नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय. षटक क्रमांक दुसरं षटक हाताळताना आकाश धातकर एक मिमिक्री गोलंदाजी करणारा गोलंदाज आकाश धातकर आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक 2 हाताळताना. त्याचप्रमाणे मैदानामध्ये त्याचा सामना करण्यासाठी ऑन स्ट्राइक बॅटर सुनील आणि सुदर्शन. शॅडो प्रॅक्टिस आपल्याला पाहायला मिळते आकाश धातकर याच्याकडून. एक 10-12 पावलांचा रनअप आपल्याला पाहायला मिळेल. रॅटम ओव्हर गोलंदाजी करताना एक उंच खुरा गोलंदाज आकाश धातकर. पहिला चेंडू इथे मात्र स्लोवर वन पद्धतीचा चेंडू निर्धाव चेंडू जातोय. सुनील याला अचंबित करणारा हा चेंडू निर्धाव चेंडू. 1 धावेवर धावसंख्या अजून देखील स्थिर होते. जोपर्यंत सुदर्शन मैदानामध्ये आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे मित्रांनो. पुढील चेंडू इथे मात्र क्लीन चिट दिले. त्रिफळा चिट. सुनील बॅक टू द पॅव्हलियन ऑन डॅक.
वैभव गोवळकर मैदानाच्या दिशेने नवीन बॅटर. एक या धावसंख्येवर मिळालेला हा दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. जिजा 11 खंडाळा आणि SP टायगर सडेवाडी यांच्या दरम्यान चालू असलेला सामना. 72 धावांचं उद्दिष्ट पार करताना षटक क्रमांक पहिला संपल्यानंतर दुसरं षटक हाताळताना आकाश दातकर दुसऱ्या चेंडूवर त्रिफळाचित केलं होतं सुनील याला. एक या धावसंख्येवर 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळते आहेत. 1 for 2 लॉस. अजून देखील 71 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. आकाश दातकर पुन्हा एकदा राईटहॅमवर गोलंदाजी करताना एक मिरॅकल गोलंदाज म्हटलं जातं या पंचक्रोशीत, तोच आकाश दातकर. ऑन टार्गेट बॅटर वैभव पुन्हा एकदा विरकावून दिला. इथे मात्र फटका फसलाय. कॅच ऑन आहे. कॅच झालाय, झेल झालाय. दुसरा धक्का बसलाय वैभवच्या स्वरूपात. SPL 2024 पर्व दुसरं या संग्रामातील पहिल्याच सामन्यामध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये इथे मात्र भेदक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आकाश दातकर याच्याकडून. सलग 2 चेंडूवर 2 मोहरे मात्र इथे टिपलेत SP टायगर सडेवाडी या संघाचे. नवीन बॅटर पपन बोरकर. इथे मात्र हॅट्रिकचा चान्स आपल्याला पाहायला मिळतोय. SPL 2024 पर्व दुसरं हॅट्रिक चेंडू. इथे मात्र हॅट्रिक होऊ शकते. कॅच ऑन आहे. कॅच. पहिली हॅट्रिक या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक करण्याचा मानकरी ठरलाय आकाश दातकर. SPL 2024 या महासंग्रामातील पहिल्याच सामन्यामध्ये हॅट्रिक करण्याचा मानकरी ठरला आहे. नवीन बॅटर उल्हास, रत्नागिरी जिल्ह्यातील एक नामवंत खेळाडू, प्रचंड अनुभव गाठी असलेला हा खेळाडू मैदानाच्या दिशेमध्ये. आकाश दातकर मानकरी ठरला. या SPL 2024 पर्व दुसरं या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक करण्याचा मानकरी आकाश दातकर. नवीन बॅट्समन उल्हास. पुढे चेंडू. षटक क्रमांक दुसरं चालू असताना एक या धावसंख्येवर मिळालेले ते मात्र ढकलून काढलाय. क्लेवर बॅटिंग म्हणावी लागेल. एक्स्ट्रा डीप कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू अलंग द कार्पेट. 1 धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावा झाल्या 2. चार बाद 2 अशी धावसंख्या. इथे मात्र सुदर्शन आणि उल्हास आपल्याला पाहायला मिळते जोडी मैदानाच्या दिशेने. आकाश दातकर इथे मात्र बिरकावून दिलाय. कव्हरच्या डोक्यावर मारलेला चेंडू सीमा रेषा पार. सुदर्शन ऑन फायर. पहिला षटकार, खणखणीत दणदणीत षटकार. या 6 धावांनी धावफलक 8 या धावसंख्येवर. 4 गडी बाद 8 अशी धावसंख्या.
2 षटकांचा खेळ मात्र इथे संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 8. 4 गडी बाद 8 अशी धावसंख्या. एक बेधडक गोलंदाजी आकाश धातकर, त्याचप्रमाणे संदेश याच्या दरम्यान श्रवण नवोदित गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर वरवडे या गावचा श्रवण. पाहूया पहिला चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथे मात्र असफल. एक अनुभवी फलंदाज त्याच्या विरोधात गोलंदाजी करताना नवोदित गोलंदाज श्रवण. ते मात्र आकुटप्पाचा चेंडू स्वेर मारा आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्येने धावफलक इथे मात्र बदललंय. 9 या धावसंख्येवर एसपी टायगर सडेवाडी हा संघ. अजून देखील सुदर्शन आपल्याला पाहायला मिळतोय नॉन स्ट्राइक एंडला. त्याची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज उल्हास आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट राऊंड गोलंदाजी करताना पाहायला मिळेल श्रवण. नवोदित गोलंदाज, त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आकुटप्प्याचा चेंडू. इथे मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक आकुटप्प्याचा चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला निर्धाव चेंडू. त्याचप्रमाणे श्रवण पुढील चेंडू पुन्हा एकदा भिरकवून देण्याचा प्रयत्न. लेगबाईच्या स्वरूपात मिळालेली एक धाव, एका धावेने धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 10 या धावसंख्येवर. 4 गडी बाद 10 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत आतापर्यंत. अजून देखील 62 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. मॅच ऑन आहे जोपर्यंत सुदर्शन आणि उल्हास मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना दिसतील. इथे मात्र आकुटप्प्याचा चेंडू, फसवा चेंडू, मात्र स्वेर धाव. अतिरिक्त धावसंख्या धावा झाल्यात 11. एक व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते श्रवणच्या गोलंदाजीमध्ये. एक कल्पकतेने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. एक नवोदित गोलंदाज आहे. एक मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे धावसंख्येत बदल होतोय. धावा झाल्यात 12. 4 गडी बाद 12 अशी धावसंख्या. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळत आहे. अजून देखील या षटकातील 4 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील श्रवणच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तेस्तार इथे मात्र बॅट फसलाय. बॅटची कडा झेल ऑन आहे. झेल बाद सुदर्शन आयकॉन माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतं. बॅक टू द पॅव्हलियन. मिळालेला धक्का 5 पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे धावफलक किती झालंय 12 धावसंख्येवर मिळालेला हा 5वा धक्का. गडी क्रमांक 5 बाद झालाय. त्याची जागा घेण्यासाठी रिळगावचा सुपुत्र अक्षय महाडिक. आपल्याला पाहायला मिळेल नवीन बॅटर अक्षय मैदानाच्या दिशेने पाहायला मिळेल. श्रवण गोलंदाजी मार्कवर. बेधडक इथे फलंदाजी करण्याचा प्रयत्न होता. पॉइंटच्या बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने 1 बाउन्स. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव मिळाले. एका धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावा झाल्या 13. 5 गडी बाद 13 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते.
स्कोरबोर्डवर SP टायगर सडेवाडी या संघाकडून. पुढे चेंडू, इथे मात्र उल्हास आपल्या अनुभवाचा खेळ करताना षटकार. मनाशी बाळगताना एक चांगला फटका, देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला उल्हास बॅटर कडून. पुढे चेंडू श्रवण, या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतो श्रवण. स्लोवर वन, पुन्हा एकदा फटका मात्र इथे फसतोय. धक्का क्रमांक 6, बॅक टू द पॅव्हलियन. श्रवण आपल्या गोलंदाजीमध्ये षटक क्रमांक 3 संपला. या षटकामध्ये 2 महत्वाचे मोहरे टिपताना आपल्याला पाहायला मिळाला श्रवण. पाहायला मिळेल मैदानाच्या दिशेने नवीन बॅटर निकेतन. धावफलक झालाय 19. 6 गडी बाद 19 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेतील पहिला सामना 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 19. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा आकाश धातकर गोलंदाजी मार्कवर. आकाश धातकर टू अक्षय माडी. पुढे चेंडू, इथे मात्र कुटुंबाचा चेंडू क्षेत्ररक्षणाकडून चूक झाली आहे. तोपर्यंत 1 धाव मिळाली. निश्चित स्वरूपामध्ये एका धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावा झाल्यात 20. 6 गडी बाद 20 अशी धावसंख्या. दहा चेंडू आणि 52 धावांची इथे मात्र गरज. इथे मात्र भिरकावून दिलाय. सीमा रेषा पार. निकेतनच्या बॅट मधून निघालेला हा पहिला खणखणीत षटकार. ते मात्र पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न असफल होतोय. निर्धाव चेंडू जातोय. मराकल गोलंदाजीचं प्रदर्शन करताना आकाश धातकर या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक करण्याचा मानकरी जो ठरलाय तोच इथे मात्र बॅटची कडा घेऊन गेलेला यष्टीच्या मागे झेल होतोय. सोपा झेल फिनिश करतोय. अनिकेतची बॅटिंग. बॅक टू द पॅव्हलियन. अनिकेत बॅटर मैदानाच्या दिशेने
आकाश दातकर टू नयन. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. शेवटचं षटक मात्र इथे हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 46 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. 99% इथे मात्र सामना झुकला गेलाय तो जिजा 11 खंडाळा या संघाच्या दरम्यान. मात्र क्रिकेट असा खेळ आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला रिझल्टची वाट पाहावी लागते असा हा खेळ. आतापर्यंत आकाश धातकर याने गोलंदाजी करताना 4 फलंदाज माघारी परतवले होते, त्यामध्ये एक हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाले. मॅन फ्रॉम वरवडे अमित, एक अनुभवी गोलंदाज आतापर्यंत या पंचक्रोशीतील आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेट गोलंदाजी करतो. पहिला चेंडू, शेवटचं षटक प्रगतीपथावर. पहिला चेंडू इथे मात्र भेदक फटका, बॅकवर्ड पॉइंट आणि पॉइंटच्या मधून गेलेला चेंडू इथे मात्र 2 धावा मिळवून देतोय. 2 धावेने धावफलक पुढे सरसावत आहे 28 या धावसंख्येवर. 28 धावा गडी बाद झाले. 7 धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे शेवटच्या षटकातील 5 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय पॉइंटच्या, ते मात्र झेल बाद झालाय. (2024) पर्व दुसरं या स्पर्धेतील पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील पहिला सामना जिजा 11 खंडाळा विरुद्ध SP टायगर सडेवाडी यांच्या दरम्यान. प्रणय ऑन स्ट्राइक, इथे मात्र क्लीन चिट. पहिल्या सामन्याची औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. नवीन बॅटर मैदानामध्ये संकेत धनावडे. शेवटची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते संकेत आणि नयन. हॅट्रिक चेंडू इथे मात्र पाहायला मिळेल. 1 बाउन्स, 4 धावा. या 4 धावेने धावफलक पुढे सरसावत आहे 32 या धावसंख्येवर. शेवटच्या षटकामधील शेवटचे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील संकेत फलंदाजी मार्कवर.
पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू इथे मात्र निर्धाव गेलाय. इथे मात्र शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतली आहे. एका धावेने धावफलक इथे 33 या धावसंख्येवर पोहोचलंय. एक हाती सामना इथे मात्र जिंकलाय जिजा 11 खंडाळे या संघाने. त्याचप्रमाणे होणारा पुढील सामना दोन्ही संघां आपल्याला पाहायला मिळतोय.